तर एक मोठी बातमी येते ती म्हणजे विनेश फोगट आज फायनल खेळू शकणार नाहीये। क्रीडा विश्वातून अत्यंत मोठी अपडेट। ऑलिम्पिकमधून विनेश फोगट अयोग्य घोषित करण्यात आले। काही ग्रॅम वजन वाढल्यामुळे अयोग्य घोषित करण्यात आले। आत्ताची एक मोठी अपडेट आहे। खरं तर आजच्या विनेश फोगट हिच्या संपूर्ण परफॉर्मन्सकडे संपूर्ण भारताचं लक्ष लागलं होतं, मात्र एक महत्त्वाची अपडेट क्रीडा विश्वातून येते। विनेश फोगट ही अयोग्य घोषित करण्यात आली आहे। काही ग्रॅम वजन वाढल्यामुळे तिला अयोग्य घोषित करण्यात आलंय। तर विनेश फोगट आज फायनल खेळू शकणार नाहीये। भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाची ही अपडेट मानली जाईल। ऑलिम्पिकमधून विनेश फोगट अयोग्य घोषित करण्यात आली आहे। याचं कारण असं सांगण्यात येतंय ते म्हणजे काहीसं ग्रॅम वजन तिचं वाढलंय आणि त्यामुळे तिला अयोग्य ठरवण्यात आलंय। तर वजनामुळे तिला अपात्र करण्यात आल्याची माहिती आता समोर येते। विनेश फोगटचं वजन 50 किलोहून काही ग्रॅम अधिक आलंय आणि त्यामुळे तिला अपात्र करण्यात आलंय। त्यामुळे तिचं गोल्ड मेडलचं जे स्वप्न आहे ते भंगल्याचं कळतंय। विनेश फोगट आज फायनल खेळू शकणार नाहीये। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला हा एक सर्वात मोठा धक्का मानला जातोय। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमित मोडक यांच्याकडून। अमित, भारतीयांसाठी खऱ्या अर्थानं धक्का देणारी ही बातमी मानली जाईल। खऱ्या अर्थानं भारतीयांच्या नजरा या संपूर्ण सामन्याकडे लागल्या होत्या, मात्र ही बातमी खऱ्या अर्थानं धक्कादायक आहे। बिलकुल धक्कादायक म्हणण्यापेक्षा अत्यंत निराशाजनक बातमी आहे सर्व भारतीयांसाठी। खास करून पहिल्यांदा सर्वांच्या नजरा लागल्या होत्या की एक गोल्ड मेडल पर्यंत पोहोचलेली ही आपली कुस्तीपटू होती आणि खास करून सेमीफायनल मध्ये जी मॅच तिने जिंकली, तिने वर्ल्ड चॅम्पियनला हरवलेला आहे। गेल्या ऑलिम्पिक मध्ये ती गोल्ड मेडल विजेता होती। तिचा पराभव करून विनिशा फोगट फायनल मध्ये पोहोचली होती आणि आता जी काही बातमी आपल्यापर्यंत पोहोचते त्यामध्ये असं सांगण्यात येते की तिचं वजन किती वाढलंय। तर आता सोर्सेस कडून जी माहिती मिळते त्यामध्ये तिचं वजन 100 ग्रॅम वजन वाढल्याचं सांगण्यात येते। म्हणजे फक्त 100 ग्रॅम वजन वाढल्यामुळे ती डिस्क्वालिफाय तिला करण्यात येते आणि ही अत्यंत निराशाजनक बातमी आहे। खास करून त्यांचे कोच काय करत होते हा प्रश्न आता उपस्थित होईल की या वजनावर लक्ष ठेवणं। आपल्या टीम सोबत डायटिशियन्स असतात, कोच असतात आणि प्रत्येक मॅचच्या अगोदर ही कायमची एक हे असते की ते वजन मेंटेन करणं ही जबाबदारी डायटिशियन आणि कोचची असते। तर तिथे कुठे चूक झाली, कारण ही चूक अक्षम्य आहे। आयुष्यात असा क्षण खूप कमी वेळा येतो, वर्ल्ड कप असो किंवा ऑलिम्पिक असो, दर 4 आणि 5 वर्षानंतर होणारे इव्हेंट्स आहेत आणि तुम्ही जेव्हा गोल्ड मेडलच्या जवळ जाता, फायनल मध्ये तुम्ही पोहोचता आणि लढत न होता जर तुम्ही डिस्क्वालिफाय ठरत असाल तर मला असं वाटतं की हे धक्कादायक म्हणण्यापेक्षा अत्यंत निराशाजनक आहे आणि याच्या नंतर या प्रकरणाची मोठी चौकशी देखील होऊ शकते। जी नक्कीच अमित, चौकशी काय होते, नेमकं पुढे काय घडते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी रोहन जोशी यांच्याकडून। रोहन, खऱ्या अर्थानं निराशाजनक अशी ही बातमी मानली जाईल। या सामन्याकडे आणि विनेश फोगट हिच्या एकंदरीतच फायनलच्या परफॉर्मन्सकडे सर्व भारतीयांचं लक्ष लागलं होतं। गोल्ड मेडल पदरात पडणार अशीच जी काय म्हणतात शक्यता जी आहे ती वर्तवली जात होती, याकडे लक्ष भारतीयांचं लागलं होतं, मात्र आता ही बातमी समोर येते। नक्कीच, कारण जी अमेरिकेची रेसलर आहे सारा, तिचा जर आपण खेळाचा आतापर्यंत प्रवास पाहिला आणि विनेशचा पाहिला तर विनेश उजवी ठरत होती। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष हेच होतं की आज जी फायनल होईल त्याच्यामध्ये मोठ्या पॉईंट्सच्या फरकाने विनेश तिला हरवणार आणि इतिहास रचणार। खरं तर असं अमित मोडक यांनी सांगितलं तसं आपले डायटिशियन असतील, आपले कोच असतील, यांचं काम असतं की बारीक सारीक गोष्टीवर लक्ष ठेवणं। तर दुसऱ्या देशात आपण जेव्हा जातो तिकडचं हवामान आणि खाणं त्याच्यामुळे वजनावरती फरक पडू शकतो, मात्र सतत त्यावरती लक्ष देत राहणं, एक 100-200 ग्रॅमचा फरक सुद्धा त्रास देऊ शकतो हे लक्षात घेऊन तशी प्रॅक्टिस करून घेणं हे महत्वाचं आहे। याशिवाय हे बघायचं आहे की भारतीय संघातर्फे अपील केलं जातं का की एखादा आम्हाला चान्स द्यावा वजन कमी करायसाठी, कारण अनेक खेळांमध्ये 2 ते 3 चान्स दिले जातात जर 200-300 ग्रॅमचा फरक असेल तर, आणि काही तासांनी 1-1.5 तासाच्या गॅपने पुन्हा वेईंग केलं जातं। मात्र इथे तसं अपील केलं गेलं आहे का, ऑलिम्पिक तर्फे तसं काही करण्यात येत आहे का हे बघावं लागेल। तसं जर नाही झालं तर मोठी निराशा म्हणावी लागेल की न खेळता, कुठची इंजुरी नाहीये, आजारी नाही पडली, कुठला बॅड इन्सिडेंट झाला नाही तरी खेळू शकली नाही आणि बाहेर आली, हे खूपच निराशाजनक वाटू शकतं। जी
खरंय रोहन, याकडे लक्ष असेल, अपडेट घेत राहू आणि नक्कीच कोच यांच्याकडनं काही प्रतिक्रिया येते का, नेमकं काय घडतंय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर पुन्हा आपण आपले प्रतिनिधी अमित मोडक यांच्याकडे जातोय। अमित, काय याबाबत अपडेट सांगाल? सर्वात मोठी दुसरी धक्कादायक बातमी यामध्ये अशी असेल की या डिस्क्वालिफिकेशन नंतर विनिशा फोगट ही सिल्वर मेडलसाठी देखील क्वालिफाय होणार नाही, तिला कुठलेही मेडल मिळणार नाही। आणि या डिस्क्वालिफिकेशन नंतर या कॅटेगरीमध्ये फक्त 2च मेडल असतील, एक गोल्ड आणि दुसरं सिल्वर। परंतु तिला सिल्वर मेडल देखील मिळणार नाही की ज्यासोबत फायनल हारल्यानंतर जी लढत होते त्या लढतीमधली जी दुसरी आहे तिला सिल्वर मेडल देण्यात येईल। त्यामुळे पूर्णपणे विनिशा फोगट जी कालपर्यंत गोल्ड मेडलची आपण आज सकाळपर्यंत जिच्याकडनं अपेक्षा करत होतो, तिच्या हातात कुठलेही मेडल मिळणार नाही, तिला खाली हात देशात परतावं लागेल। मला असं वाटतं की करोडो भारतीयांसाठी हा अत्यंत निराशाजनक क्षण आहे। जी, आता ही अपडेट जेव्हा अमित समोर येते त्यानंतर क्रीडा विश्वातून यावर काही प्रतिक्रिया आलेली आहे का, किंवा कुस्ती क्षेत्रातून काही यावरती प्रतिक्रिया उमटतायत का? बिलकुल, मला असं वाटतं की पहिले तर सर्व शॉक मध्ये आहेत की नेमकं हे झालं कसं। कारण एकीकडे ही मॅच कशी होईल, याच्यातले डावपेच कुठले असतील, तिच्या ऑपोजिशन आणि कालच्या मॅच बद्दल चर्चा सुरू असताना अचानक ही बातमी आली आणि त्यानंतर मला असं वाटतं की सर्वांसाठी हा एक शॉकिंग मोमेंट होता की नेमकं झालं कसं। कारण जसं मी तुला सांगत होतो की त्या वजन होण्या अगोदर डायटिशियन्स पासून कोच पर्यंत या सर्व बारीक गोष्टींवर लक्ष ठेवत असतात। तर मग हे 100 ग्रॅम वजन कसं वाढलं, नेमकं झालं काय, याबद्दलच आता सर्व ऑलिम्पिक जे विलेज आहे तिथे पण तीच चर्चा सुरू आहे। इथले पण सर्व क्रीडा रसिक असो किंवा एक्सपर्ट्स असो यांच्यामध्ये हीच चर्चा सुरू आहे की हे नेमकं झालं कसं, काय आहे यामध्ये कुठली कॉन्स्पिरसी आहे का, याचा देखील आता चर्चा सुरू झालेली आहे। कारण नंबर 1 रेसलरला हरवून विनिशा फोगट इथे पोहोचली होती, तिने काही अशा तशा प्लेयर्सला हरवलं नाही। ज्या लास्ट मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये तिने जिचा पराभव केला ती गेल्या ऑलिम्पिकची गोल्ड मेडल विजेती होती, ती वर्ल्ड चॅम्पियन होती आणि गेल्या 70 ते 80 मॅचेस मध्ये तिने एकही मॅच हरली नव्हती आणि हा तिचा पराभव होता। एवढं मोठं यश मिळाल्यानंतर गोल्ड पासून एक पाऊल दूर असताना आलेली ही बातमी, मला असं वाटतं की त्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला याच्यातून अनेक प्रतिक्रिया बघायला मिळतील। जी, नक्कीच अमित, याकडे लक्ष असेल, प्रतिक्रियांचा आपण आढावा घेत राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।